the new chapter number 3 from the science part 1. सायन्स पार्ट 1 चा आपला नवीन चॅप्टर आपण सुरू करतोय. आजला थर्ड चॅप्टर आहे करंट इलेक्ट्रिसिटी इज द नेम ऑफ दॅट चॅप्टर. काय आहे चॅप्टरचं नाव? करंट इलेक्ट्रिसिटी. आता सर्वांना माहिती आहे इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो वायर मधून. आपण जेव्हा एखादा स्विच ऑन करतो त्यावेळेला करंट फ्लोज फ्रॉम दॅट काय सांगा पर्टिक्युलर बोर्ड टू द काय सांगा गॅजेट, इलेक्ट्रिकल गॅजेट. मग तुमचा बल्ब असेल, तुमची ट्यूब असेल, तुमचा फॅन असेल, कुठले जे गॅजेट्स आपण लावतो त्याच्यापर्यंत तो करंट फ्लो होतो आहे की नाही. मग हा करंट नेमका काय असतो? इट कॅन नॉट बी सीन बाय अस बाय नेक्ड आईज. आपल्या डोळ्यांना दिसतं का वायर मधून करंट वाहताना? नाही. परंतु तर अशा नेक्ड आईजला जर नेक्ड वायरला जर आपला हात लागला तर मात्र आपल्याला शॉक बसतो. मी बाहेरून तर करंट आपल्याला दिसत नाहीये, परंतु इनसाइड द वायर देयर मस्ट बी समथिंग हॅपनिंग. वायरच्या आतमध्ये काहीतरी घडते, त्या घडण्यालाच आपण काहीतरी करंट चाललाय म्हणतो. काय म्हणतो सांगा? करंट इज फ्लोईंग म्हणतो की नाही आपण? करंट इज फ्लोईंग. आपल्याला शॉक बसतो. नेमकं काय घडतंय? व्हेन द करंट फ्लोज थ्रू द वायर, नेमकं काय घडतं वायर मध्ये? व्हॉट हॅपन्स इनसाइड द वायर ते आपल्याला शिकायचंय. करंट वाहतो म्हणजे नेमकं काय होतं येतं लक्षात? ठीक आहे. तर करंट इलेक्ट्रिसिटी आणि व्हेन एव्हर द करंट फ्लोज देन वी कॅन से दॅट द इलेक्ट्रिसिटी इज फ्लोईंग. किंवा इलेक्ट्रिसिटी मध्ये करंट ह्याला फार महत्व आहे. करंटला काय सांगा फार महत्व आहे का? आता मग इलेक्ट्रिसिटी, आता इलेक्ट्रिसिटी इज काय सांगा मोस्ट इम्पॉर्टंट इन आवर डे टू डे लाईफ. इलेक्ट्रिसिटी इतकी महत्वाची बनली आपल्या दररोजच्या जीवनात. पहा तुम्हाला सर्वांना माहिती आहे इलेक्ट्रिसिटी आहे कुठलंही क्षेत्र जे आहे ते अपूर्ण आणता आहे की नाही. तुम्ही जर बँका पाहिलं, बँकामध्ये इलेक्ट्रिसिटी लागते. पाहता की नाही वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज जर तुम्ही पाहिल्या, इलेक्ट्रिसिटी शिवाय कुठल्या इंडस्ट्रीतल्या मशीन चालणार आहेत का? मशीन्स कॅन नॉट वर्क विदाउट इलेक्ट्रिसिटी. बरोबर. बँकेचे काही वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्प्युटर्स वगैरे ते इलेक्ट्रिसिटी शिवाय चालणार आहेत का? नाही चालणार. डिफरंट शॉपिंग मॉल्स मध्ये लाईट लागते. ती लाईट सुद्धा कशावर चालते? इलेक्ट्रिसिटीवर चालते. हॉस्पिटल्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे. हॉस्पिटल कशावर चालतात सांगा? इलेक्ट्रिसिटीवर चालतात. इलेक्ट्रिसिटी पाहिजे आपल्याला. बरोबर. वेगवेगळ्या मशिनरी ज्या आहेत हॉस्पिटल मधल्या ते इलेक्ट्रिसिटीवर चालतात. ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हे त्याला प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स असतात, बऱ्याचशा प्रायव्हेट संस्था असतात. त्याच्यामध्ये जे वेगवेगळं सॉफ्टवेअरचं याचं त्याचं काम चालतं ते सुद्धा कशावर चालतं सांगा? लाईटवर चालतं. तर हे सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर सगळ्यांमध्ये इलेक्ट्रिसिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. इलेक्ट्रिसिटी काय सांगा फार इम्पॉर्टंट आहे. कधी कधी ते इलेक्ट्रिसिटी जर बाय फेल्युअर चुकून जर पॉवर सप्लाय कट झाला आपला, चुकून जर काय आलं पॉवर सप्लाय कट झाला तर पॉवर सप्लाय कट झाला तर आपण लगेच काय करतो? पर्यायी व्यवस्था अल्टरनेटिव्ह आपण त्या ठिकाणी काय केलेले जनरेटरची व्यवस्था करून ठेवलेली असते. इतकं इलेक्ट्रिसिटी महत्वाची आपल्या दृष्टीने. बरोबर की नाही? ठीक आहे. आज मी घरातला विचार केला तर सो मेनी डोमेस्टिक अप्लायन्सेस इन आवर हाऊस. आपल्या घरातले जेवढे किती डोमेस्टिक अप्लायन्सेस आहेत मग त्यामध्ये फॅन आला, रेफ्रिजरेटर आला, टीव्ही आला, टेप रेकॉर्डर आला, तुमच्या घरातले आयर्न आली, इस्त्री आली, बल्ब आले, ट्यूब आले, इलेक्ट्रिक मोटर आली, तुमच्या घरात जेवढे मोबाईलचा चार्जर आला. येते तुमच्या लक्षात मला काय सांगायचंय? तर कितीतरी गोष्टी आपण ह्या कशावर चालवतो? हीटर आला, गिझर आला, या सगळ्या गोष्टी आपण कशावर चालवतो सांगा? इलेक्ट्रिसिटीवर चालवतो. मिक्सर, फ्रीज, सगळ्या गोष्टी येते लक्षात तुमच्या? वॉशिंग मशीन असेल, ओव्हन असेल, इलेक्ट्रिकल गिझर असेल, इलेक्ट्रिकल हीटर असेल, सगळ्याच्या सगळ्या गोष्टी कशावर चालतात सांगा? इलेक्ट्रिसिटीवर चालतात. आणि म्हणून आपण म्हणतोय की इलेक्ट्रिसिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर डे टू डे लाईफ. आपल्या दररोजच्या जीवनात एक महत्वाचा घटक येतो इलेक्ट्रिसिटी म्हणजे. आलं लक्षात सर्वांच्या? ठीक आहे. तर इलेक्ट्रिसिटी जर आत्ताच्या काळामध्ये जर इलेक्ट्रिसिटी नसेल तर मानवी जीवन अपूर्ण आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. तर ते सर्वांना ठीक आहे. आणि अगदी मानवच नाही तर एनिमल सुद्धा इलेक्ट्रिसिटीचा उपयोग करतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्हाला सर कसं काय? हाऊ द एनिमल्स यूज द इलेक्ट्रिसिटी. माणूस तर इलेक्ट्रिसिटीचा उपयोग करतोच, वादच नाही, परंतु एनिमल सुद्धा इलेक्ट्रिसिटीचा उपयोग करतात. हे लक्षात घ्या. आता एनिमल कसं इलेक्ट्रिसिटीचा उपयोग करतात? तर ईल नावाचा मासा तुम्ही पाहिला असेल. पाहिले का तुम्ही सर्वांनी? ईल. बरोबर. ठीक आहे. तर ईल नावाचे जे मासे असतात द फिश कॉल्ड काय सांगा? ईल नावाचा जो मासा असतो की नाही इट यूज द काय सांगा इलेक्ट्रिसिटी टू कॅच इट्स प्रे. त्याचं सावज जे ना सावज ते पकडण्यासाठी तो इलेक्ट्रिसिटी म्हणजे अशा प्रकारचा काय करतो सांगा? करंट फ्लो करतो किंवा चार्ज फ्लो करतो. चार्ज आणि त्या चार्जने काय करतो? सावट पकडतो. हे लक्षात ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्याची ॲबिलिटी असते. कशामध्ये? ईल नावाच्या माशामध्ये. मग ईल हा जो काय मासा आहे त्याच्यामध्ये तो काय करतो? इट युजेस दॅट पर्टिक्युलर फिश युजेस द काय सांगा? इलेक्ट्रिसिटी टू कॅच इट्स प्रे अँड फॉर द सेल्फ डिफेन्स ऑल्सो. स्वतःच्या रक्षणासाठी आणि जे सावज आहे किंवा जे अन्न त्याचं पकडण्यासाठी. हे लक्षात ठीक आहे. त्याचं अन्न पकडण्यासाठी किंवा काय सांगा स्वतःच्या डिफेन्ससाठी ईल नावाचा मासा सुद्धा इलेक्ट्रिसिटीचा उपयोग करत असतो. लक्षात आलं? ठीक आहे. आणखी तुम्हाला एक उदाहरण. लाइटनिंग पाहिले सर्वांनी. विजा चमकतात माहिती आहे ना? विजा चमकले की नाही? विजा चमकतात की नाही? मग विजा जेव्हा चमकतात त्यावेळेला एकदम विजाचा कडकडाट असा काय तो सगळा पृथ्वीकडे येतो.
आहे की नाही, एकदम मोठा आवाज होतो, कडकड 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 काय होतो सांगा, एकदम जाळेचा असा लोटचा लोट येतं लक्षात, ठीक आहे, काय होतं सांगा, पृथ्वीकडे येतो. मग तो जाळेचा लोट आहे, व्हॉट इज दॅट, व्हॉट इज दॅट, इट इज द इलेक्ट्रिसिटी. ते काय आहे, इट इज द चार्ज, चार्ज इज मूव्हिंग फ्रॉम दॅट क्लाउड्स टू द काय अर्थ. तो चार्ज जो आहे तो क्लाउड कडून कुठे येतो सांगा, पृथ्वी. आणि तो चार्ज इतका भयंकर मोठा असतो की त्याच्यामध्ये डिस्ट्रॉय करण्याची ॲबिलिटी सुद्धा भरपूर मोठी असते, डिस्ट्रक्शन ॲबिलिटी खूप जास्त आहे की नाही लाइटनिंगची. तुम्ही काय बऱ्याचदा वाचला असेल, लाइटनिंग मुळे एखाद्याच्या अंगावर पडली तर लाइटनिंग मुळे एखादा माणूस मृत्युमुखी पडू शकतो, जखमी होऊ शकतो, घरदार एखाद्या पडू शकतात, कशावर पण अशा प्रकारे तुम्ही ऐकले असतील गोष्टी. म्हणजे इलेक्ट्रिसिटी मध्ये खूप ताकद आहे, इलेक्ट्रिसिटी हॅज सो मच पॉवर. येते लक्षात, ठीक आहे. इलेक्ट्रिकल एनर्जी इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. ते कशाचं फॉर्म आहे, एनर्जीचा फॉर्म आहे इलेक्ट्रिसिटी म्हणजे, हे लक्षात घ्या. तर इलेक्ट्रिसिटी इज द फॉर्म ऑफ एनर्जी. अशा प्रकारची इलेक्ट्रिसिटीचा स्टडी आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये करायचा आहे, राईट ना, ठीक आहे. कारण तुम्हाला सर्वांना इलेक्ट्रिसिटी परिचित आहे, कोणाला इलेक्ट्रिसिटी परिचित नाही असं नाही. ऑल ऑफ यू आर फॅमिलियर विथ इलेक्ट्रिसिटी, बट व्हॉट इज एक्झॅक्टली इलेक्ट्रिसिटी, पण नेमकं काय आहे इलेक्ट्रिसिटी म्हणजे ते तुम्हाला अजून माहित नाही. सगळ्यांना माहिती आहे व्हॉट इज इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी शिवाय बल्ब लागू शकत नाही, तुम्हाला माहिती आहे. इलेक्ट्रिसिटी शिवाय फॅन चालू शकत नाही, तुम्हाला माहिती आहे. इलेक्ट्रिसिटी टीव्ही चालू शकत नाही, फ्रीज चालू शकत नाही, वॉशिंग मशीन चालू शकत नाही, हीटर चालू शकत नाही, इस्त्री चालू शकत नाही, टेप रेकॉर्डर चालू शकत नाही, इंडस्ट्री चालू शकत नाही, कॉम्प्युटर चालू शकत नाही. कळतंय तुम्हाला मी काय सांगतोय, हे सगळं तुम्हाला माहिती आहे की इलेक्ट्रिसिटी काहीच नाही. पण व्हॉट इज द इलेक्ट्रिसिटी एक्झॅक्टली, काय नेमकी इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, कशाचे बनलेलं आहे ते, कशी बनवतात इलेक्ट्रिसिटी, कशी बनवायची, येते लक्षात. हाऊ टू प्रिपेअर द इलेक्ट्रिसिटी, हाऊ टू प्रिपेअर द करंट, हाऊ टू मेक द करंट, हाऊ टू क्रिएट द करंट, हाऊ टू फ्लो द करंट. आलं लक्षात, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या येत अवकाश. आता हा आपल्या चॅप्टरची सुरुवात झाली आहे. 9वीला 10वीला 11वीला 12वीला नंतर जसं तुम्ही पुढे जात जाल तोपर्यंत तुम्हाला प्रत्येक गोष्टीची त्या ठिकाणी काय कल्पना येणार आहे, प्रत्येक गोष्ट तुम्ही शिकणार आहे. आता फिजिक्स मध्ये जो का फिजिक्सचा चॅप्टर आपण घेतो ना, फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र, याच्यामध्ये आपण सगळे पार्ट्स यात अवकाश दर स्टँडर्ड वाईज आपण शिकणार आहोत. तर आपल्या 9th स्टँडर्डला आपण सुरुवात करूयात. पहा लक्षात, मी तुम्हाला इंट्रोडक्शन सांगितलं होता की 9th स्टँडर्डचा बरोबर, ठीक आहे. तर हे जे काही लाइटनिंग असेल इट इज एक्सलंट एक्झाम्पल, जे विजा चमकतात इट इज एक्सलंट एक्झाम्पल ऑफ काय सांगा, नॅचरल इलेक्ट्रिसिटी. ते कशाचं उदाहरण आहे, नॅचरल इलेक्ट्रिसिटीचं उदाहरण आहे. आता इलेक्ट्रिसिटी कुठं बनवतात पहा, तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल. पहा लक्षात, आपल्याला जे इलेक्ट्रिसिटी येते महाराष्ट्रामध्ये किंवा खेडमध्ये, राईट नाही, ठीक आहे. तर ती कुठून होऊन येते, कुठं बनली जाते इलेक्ट्रिसिटी, कुठं करंट बनतो, कुठं चार्ज इलेक्ट्रिसिटी बनवली जाते माहितीये कुणाला. इलेक्ट्रिसिटी इज मेड ऍट द हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन्स और ऍटॉमिक पॉवर स्टेशन्स और थर्मल पॉवर स्टेशन्स. इलेक्ट्रिसिटी ही 3 प्रकारच्या स्टेशनला बनवली जाते. कुठं कुठं, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. पहिली गोष्ट कुठं, इलेक्ट्रिसिटी इज मेड ऍट, कुठं बनवली जाते पहा इलेक्ट्रिसिटी. पहिला टॉपिक आहे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशनला इलेक्ट्रिक बनवले जाते, राईट, ठीक आहे. दुसरी कुठे बनवले जाते सांगा, ऍटॉमिक पॉवर स्टेशन, अणु ऊर्जा केंद्र. तुम्ही ऐकलं असेल बऱ्याचदा ऍटॉमिक पॉवर स्टेशन, ऍटॉमिक पॉवर काय सांगा स्टेशन. या ठिकाणी सुद्धा इलेक्ट्रिसिटी प्रिपेअर केली जाते. तिसरं काय सांगा, थर्मल पॉवर स्टेशन, औष्णिक ऊर्जा केंद्र, थर्मल पॉवर स्टेशन. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन म्हणजे काय, इथे इलेक्ट्रिसिटी इज मेड अप विथ द काय सांगा, हेल्प ऑफ वॉटर. पाण्यामध्ये जी एनर्जी आहे त्याचा उपयोग करून जर आपण इलेक्ट्रिसिटी बनवत असेल, इन दिस केस इलेक्ट्रिसिटी इज मेड फ्रॉम काय सांगा वॉटर. याच्यामध्ये काय केलं सांगा, वॉटरच्या आधारे इलेक्ट्रिसिटी बनवलेली असते. द पोटेन्शियल एनर्जी इन वॉटर इज युटिलाइज टू प्रिपेअर द इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी बनवण्यासाठी पाण्याचा उपयोग जर केला असेल किंवा पाण्यातल्या पोटेन्शियल एनर्जीचा उपयोग केला असेल, तर ज्या ठिकाणी असं केलं जातं की पाण्यापासून वीज निर्मिती होते त्या प्रकारच्या स्टेशनला, त्या प्रकारच्या इन्स्ट्रुमेंटला त्याला आपण म्हणतो हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. आलं लक्षात, द प्लेस ऍट विच इलेक्ट्रिसिटी इज मेड फ्रॉम द काय सांगा पोटेन्शियल एनर्जी ऑफ वॉटर. द प्लेस ऍट विच द इलेक्ट्रिसिटी इज मेड फ्रॉम द काय सांगा पोटेन्शियल एनर्जी ऑफ वॉटर. पाण्यातल्या पोटेन्शियल एनर्जीचा उपयोग करून, पाण्यामधल्या पोटेन्शियल एनर्जीचा उपयोग करून जर इलेक्ट्रिसिटी बनवत असेल तर त्याला आपण म्हणतो हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. दुसरं काय, ऍटॉमिक पॉवर स्टेशन. न्यूक्लिअर रिएक्शन जे असतात पहा लक्षात, वेगळ्या प्रकारच्या न्यूक्लिअर रिएक्शन, वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूक्लिअर रिएक्शन घडवल्या जातात आणि त्या रिएक्शन पासून जर इलेक्ट्रिसिटी प्रिपेअर होत असेल तर त्याला आपण म्हणतो ऍटॉमिक पॉवर स्टेशन. इन ऍटॉमिक पॉवर स्टेशन इलेक्ट्रिसिटी इज मेड फ्रॉम द काय सांगा न्यूक्लिअर रिएक्शन्स. वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूक्लिअर रिएक्शन घडवल्या जातात
त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी प्रिपेअर केली जाते. मग सच स्टेशन इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक पॉवर स्टेशन. कळलं सर्वांना? आणि तिसरं काय सांगा, थर्मल पॉवर स्टेशन. याच्यामध्ये कोळशापासून वीज निर्मिती होते. कशापासून? कोळशापासून. पहा लक्षात, उष्णतेपासून, म्हणजे याचा अर्थ कोल हीट. कोल हीट, कोळशाची उष्णता असते, त्या कोल हीटचा उपयोग करून जर इलेक्ट्रिसिटी बनवत असेल तर ते जे स्टेशन असतं त्याला आपण म्हणतो थर्मल पॉवर स्टेशन. तर त्या सर्वांना तर पहिले हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. इफ द इलेक्ट्रिसिटी इज प्रिपेअर्ड फ्रॉम वॉटर, इथं पाण्यापासून वीज निर्मिती केली जाते. इथं न्यूक्लिअर रिएक्शनच्या आधारे वीज निर्मिती केली जाते. इथं कोळशातल्या उष्णतेच्या आधारे कोळसा जाळून त्याला औष्णिक ऊर्जा केंद्र म्हणतात. तर ते औष्णिक ऊर्जा केंद्र, अणु ऊर्जा केंद्र, आणि याला मराठीत नाव मला माहित नाही पण इट्स कॉल्ड हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. आणि लक्षात, तर आपल्याकडे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशनच्या मार्फत इलेक्ट्रिसिटी येते आपल्या भागात. चंद्रपूर वगैरे जे काही भाग आहेत त्या ठिकाणी कोळसा भरपूर येते, त्या ठिकाणी थर्मल पॉवर स्टेशनच्या आधारे वीज निर्मिती केली जाते. आणि आपल्या इथं ठाण्यामध्ये तुर्बे, तुम्ही ऐकून असाल, डॉक्टर होमी भाभा अनुसंधान केंद्र, ऐकलं का कधी नाव? ठाणे इथे तुर्ब्यामध्ये आहे ते डॉक्टर होमी भाभा अनुसंधान केंद्र ॲटॉमिक पॉवर स्टेशन. त्या ठिकाणी काय केलं जातं, सगळ्या न्यूक्लिअर रिएक्शनच्या आधारे इलेक्ट्रिसिटी केली जाते. लक्षात राहील सर्वांच्या. आपल्याकडे कोयनेकडनं, कोयना धरणावर आपलं एक मोठं इलेक्ट्रिसिटी स्टेशन आहे, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. कोयना धरणातल्या पाण्याचा उपयोग करून तिथली इलेक्ट्रिसिटी बनवली जाते. ती इलेक्ट्रिसिटी तारांच्या मार्फत आपल्यापर्यंत वाहून आणली जाते आणि त्या इलेक्ट्रिसिटीचा आपण उपयोग घेत असतो. लक्षात येतं सर्वांच्या. अशा प्रकारे इलेक्ट्रिसिटी आपल्याला तिथं बनवते. कशी बनवतात, काय बनवतात, ते सगळं आपण पाहणार आहे. याचा अवकाश लक्षात घ्या. चला आता मी जातो पुढं. आता पाण्यापासून आता आपण हे दोन सोडू, कारण आपल्याला इलेक्ट्रिसिटी अशी येते. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन मार्फत आपल्याला इलेक्ट्रिसिटी पोहोचते. पण कशा पद्धतीने पोहोचते तर आपण 5-6 मिनिटात चेक आउट करूया. लक्षात सगळ्यांना माहिती जे डॅमचं वॉटर असतं, कोयनाचं डॅम आहे, डॅमचं वॉटर, डॅम इट इज प्लेस ॲट अ व्हेरी हाईट. एका उंचावर डॅम बांधलेले, कोयना उंचावर डॅम बांधले, त्याच्यामध्ये पाणी साठवलेले, खूप मोठं पाणी आहे, खूप मोठं पाणी, कळतं सर्वांना, खूप मोठं धरण आहे ते. आणि त्या पाण्यामधून एक छोटासा कॅनॉल असा असतो महाराष्ट्रात, त्या कॅनॉलमधून पाणी असं प्रेशरने पडतं. किंवा इथं जर आपण एक छोटंसं होल ठेवलं, कॅनॉल ठेवूया त्याला, हे पाणी इतकं प्रेशरने खाली पडतं, इतकं प्रेशरने खाली पडतं, त्याच्यावर एक टर्बाइन्स असतात. टर्बाइन्स म्हणजे काय, अशा प्रकारचे त्याला एक टर्बाइन्स असतात पहा लक्षात. असे ठीक आहे, अशा प्रकारचे टर्बाइन्स असतात. हे टर्बाइन्सवर काय होतं सांगा, ते पाणी पडतं. तर सर्वांना ठीक आहे, हे टर्बाइन्सवर काय होतं सांगा, ते पाणी पडतं. लक्षात घ्या. हे टर्बाइन्सवर पाणी पडलं की टर्बाइन असं फिरतं, याचं जोरात पाणी पडलं की टर्बाइन काय होतं, फिरतं. मग हे टर्बाइन इथे जातं, मग त्याच्यावर पाणी पडलं ते फिरतं. अशा प्रकारे हे जे टर्बाइन ते जोरात फिरायला सुरुवात होते. काय होतं, एकदम जोरात फिरायला होते. म्हणजे विथ द काय सांगा वॉटर, या पाण्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे. ते पाणी काय करतं, कॅनॉल मार्फत, एखाद्या छोट्याशा होल मार्फत किंवा नळी मार्फत काय करतात, टर्बाइन्सवर आदळतात. टर्बाइन्स आले की टर्बाइन्स फिरायला सुरुवात होते. वेगवेगळ्या प्रकारचे मोठे मोठे टर्बाइन्स असतात. दे स्टार्ट टू काय सांगा रोटेट अँड दीस टर्बाइन्स आर अटॅच्ड टू द जनरेटर. ते कशाला जोडलेले असतात, जनरेटरला जोडलेले असतात. आणि जनरेटर, मग त्या जनरेटर काय करतात, टर्बाइन्स फिरायला लागले की जनरेटर मधून काय होते सांगा, वीज निर्मिती होते. तुम्ही सायकलचा डायनामो पाहिले की नाही, सायकल मध्ये कसं होतं, तो डायनामो सायकलच्या टायरला चिटकला. तुम्ही सायकलला लाईट लावलेली पाहिजे का डायनामो, तर सायकलचा डायनामो सायकलच्या टायरला चिटकला का, टायर फिरला की तो डायनामो फिरतो. डायनामो फिरलो की काय सांगा, वीज निर्मिती होते. पाहिले की नाही तुम्ही, सेम प्रिन्सिपल यूज आहे, फक्त मोठ्या स्केल मध्ये वापरले. सायकलच्या डायनामो मध्ये जे प्रिन्सिपल असतं तेच प्रिन्सिपल, फक्त इथं काय केलं, खूप मोठ्या स्केल मध्ये वापरले आणि खूप मोठी वीज निर्मिती या ठिकाणी केली जाते. हे त्या ठिकाणी लक्षात ठेवा. तर ते सर्वांना ठीक आहे, अशा प्रकारे वीज निर्मिती केली जाते हे आपल्याला माहिती. ती वीज जी निर्मिती होते ती विद्युत काय सांगा, ट्रान्समिटिंग केबल्स, ज्या ट्रान्समिटिंग केबल्स असतात त्याच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. येते लक्षात, ठीक आहे. चला आता आपण जाऊयात, आपल्याला इलेक्ट्रिसिटी निगडीत असणाऱ्या काही गोष्टी आपल्याला शिकायच्यात. वेळ मध्ये काय सांगा, नेक्स्ट वन पहा लक्षात घ्या. जसं तुम्हाला या ठिकाणी पोटेन्शियल म्हणजे काय ते सांगणार आहे आता. व्हॉट इज मीन बाय काय सांगा. आता आपण आपल्या खऱ्या टॉपिक कडे म्हणजे काही टर्म्स पाहणार आहे. पोटेन्शियल म्हणजे काय, पहा पोटेन्शियलचा अर्थ होतो द लेवल ऑफ पॉझिटिव्ह चार्ज on a body is called as potential. The level of काय सांगा, positive charge on a body is called as काय सांगा, potential. आलं लक्षात, कळलं सर्वांना. त्याला आपण काय होतं सांगा, पोटेन्शियल असं म्हणतो. ज्या पॉझिटिव्ह चार्जची लेवल, आता पॉझिटिव्ह चार्जची लेवल म्हणजे काय, चार्ज कसा क्रिएट करतात ते सांगतो तुम्हाला. तुम्ही काय करायचं,
एक ग्लासचा रॉड घ्यायचा, ग्लास काचेचा रॉड घ्यायचा, काचेचा ग्लास रॉड कळलं सर्वांना, आणि एक सिल्कचं कापड घ्यायचं, सिल्क काचेचा एक रॉड आणि सिल्कचं काय घ्यायचं, एक कापड घ्यायचं कळतं सर्वांना, आणि दे आर रब ऑन इच अदर, एक असे घासायचे, असे काय करायचे सांगा, घासायचे कळतं सर्वांना, सिल्कचं कापड आणि काचेचा बरं का, हा नाही घ्यायचा, काचेचा रॉड आणि सिल्कचं कापड घ्यायचं, रेशमाचं कापड, हे एकमेकांवर काय करायचं असं घासायचं, घासल्यानंतर काय होतं पहा, सम ऑफ द इलेक्ट्रॉन्स ऑफ ग्लास रॉड गोज ऑन सिल्क, जसं हा पेन मी याच्यावर घासला असा की याच्यातले काही पार्टिकल त्याच्यावर जाऊन चिटकतात की नाही, त्याचे पार्टिकल ह्याच्यावर नाही येत, ह्याचे त्याच्यावर जातात, पेनचे पार्टिकल त्याच्याकडे गेले, ची शाई त्याचे पार्टिकल आले का याच्यावर नाही आले, तसं काचेचा रॉड जेव्हा तुम्ही सिल्कच्या कापडावर घासता तेव्हा काचेच्या रॉड मधले इलेक्ट्रॉन हे सिल्कवर जातात, काचेचा रॉड आहे, हा काय ग्लासचा रॉड आहे, लक्ष द्या, दिस इज अ ग्लास रॉड, हा काय सांगा ग्लास रॉड, आणि काय सिल्कचं कापड आहे, लक्ष द्या, when they are rubbed on each other then some of the electrons of glass rod एकमेकांना असे काय केले, रब केले, घासले एकमेकांवर, की काही इलेक्ट्रॉन्स जे आहेत ना कोणाचे, काचेच्या रॉडचे, हे इलेक्ट्रॉन जे आहेत ते इथून इकडे जातात, कुठे जातात सांगा, सिल्ककडे जातात, कोणाचे इलेक्ट्रॉन, काचेच्या, आता काचेचे इलेक्ट्रॉन गेल्यामुळं सिल्कवर ते इलेक्ट्रॉन पोहोचले, ते इलेक्ट्रॉन सिल्ककडे गेले, त्यामुळे सिल्कवर आला निगेटिव्ह चार्ज, कारण इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज असतो, आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन गोज टुवर्ड्स द सिल्क, हे जे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आहेत ते सिल्कवर गेल्यामुळं सिल्कवर येतो निगेटिव्ह चार्ज, आणि काचेच्या रॉडवर येतो पॉझिटिव्ह चार्ज, ग्लास रॉड बिकम्स काय सांगा, पॉझिटिव्ह चार्ज, आलं लक्षात, ठीक आहे, अशा प्रकारे काचेचा रॉड पॉझिटिव्ह चार्ज देतो. आता लक्ष द्या, काचेचे दोन रॉड घेतले, हा एक रॉड आहे आणि हा एक दुसरा रॉड आहे, टू रॉड्स ऑफ ग्लास आर टेकन, फर्स्ट रॉड इज रब्ड ऑन द सिल्क, हा सिल्कवर रब केला, किती मिनिटासाठी, 5 मिनिट रब केला, किती मिनिट, 5 मिनिट, त्याचे समजा x इलेक्ट्रॉन सोडून गेले, किती x, म्हणून त्याच्यावर किती चार्ज झाला, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला, किती चार्ज झाला, x चार्ज, किंवा आपण असं म्हणू की 10 कोलम चार्ज तयार झाला, चार्ज कशात मोजतात, कोलम मध्ये, चार्ज कोलम मध्ये मोजतात, लक्षात ठेवा, मग 10 कोलम झाला, आणि हा दुसरा काचेचा रॉड घेतला, आणि दुसरा काचेचा रॉड घेतल्यानंतर तो सिल्कवर रब केला, किती मिनिटं, 20 मिनिटं रब केला, किती मिनिटं, आता मला सांगा 5 मिनिटात कमी इलेक्ट्रॉन गेले, त्यामुळे कमी चार्ज निर्माण झाला, आता 20 मिनिटं रब केल्यामुळे जास्त इलेक्ट्रॉन सिल्ककडे गेले, जास्त चार्ज क्रिएट झाला, किती चार्ज क्रिएट झाला, 50 कोलम, काय झालं सांगा, 50 कोलम, कळतं सर्वांना, कारण हा जास्त वेळ रब केला ना सिल्कवर, आणि हा कमी वेळ रब केला, जर आपण काय केलं समजा मी कमी वेळा रब केला तर कमी शाई तिकडे जाईल, आणि जास्त वेळ रब करीत बसलो तर काय सांगा, जास्त शाई जाईल, तसंच होते इथं, जर काचेचा रॉड सिल्कवर थोड्या वेळासाठी रब केला, थोडा चार्ज निर्माण होईल, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज निर्माण होतो ना काचेच्या रॉडवर, मग काचेच्या रॉडवर काय +10 कोलम चार्ज निर्माण झाला, चार्जचे युनिट काय, कोलम, कोलम COULOMB, दिस इज युनिट ऑफ चार्ज, चार्ज कशात मोजतात, कोलम, मग काचेच्या रॉडवर किती चार्ज आला, +10, का तर तो 5 मिनिटं रब केला होता, दुसरा रॉड घेतला तो 20 मिनिटं रब केला, तर जास्त इलेक्ट्रॉन सोडून गेले, तर जास्त चार्ज तयार झाला, किती चार्ज झाला, +50. व्हॉट इज द लेवल ऑफ पॉझिटिव्ह चार्ज ऑफ फर्स्ट रॉड, हा जो पहिला रॉड आहे त्याला A नाव देतो आणि ह्याला B नाव देतो, व्हॉट इज द लेवल ऑफ पॉझिटिव्ह चार्ज ऑन फर्स्ट रॉड, पहिल्या रॉडवर किती आहे पॉझिटिव्ह चार्जची लेवल, 10, पहिल्या रॉडची पॉझिटिव्ह चार्जची लेवल किती आहे सांगा, 10, पण ही जी लेवल असते ना पॉझिटिव्ह चार्जची त्याला म्हणतात काय सांगा, पोटेन्शियल, द लेवल ऑफ पॉझिटिव्ह चार्ज ऑन अ बॉडी इज कॉल्ड एज काय सांगा, पोटेन्शियल, मग पहिल्या बॉडीचं पोटेन्शियल किती आहे, 10 कोलमची डिग्रीचे काय पोटेन्शियल असणार आहे, तर ते सर्वांना ते असणार आहे, आणि द लेवल ऑफ पॉझिटिव्ह चार्ज ऑन द सेकंड बॉडी, ह्या बॉडीवर पॉझिटिव्ह चार्जची लेवल किती आहे, +50, मग कोणाचं पोटेन्शियल जास्त आहे, याचं की त्याचं, आणि या बॉडीचं पॉझिटिव्ह चार्जची लेवल किती आहे, +50, ह्या बॉडीचं लेवल किती आहे सांगा, 10, तर ते सर्वांना, मग अशा प्रकारे द लेवल ऑफ पॉझिटिव्ह चार्ज ऑन अ बॉडी, on a body A the level of positive charge is काय सांगा, +10 कोलम, and the on the body B the level of positive charge is +50 कोलम, मग the level of positive charge on first body is less than काय सांगा, second body, तर पहिल्या बॉडीवर पॉझिटिव्ह चार्जची लेवल ही दुसऱ्या बॉडीपेक्षा कशी आहे सांगा, कमी आहे, मग ही जी लेवल असते ना पॉझिटिव्ह चार्जची त्याला आपण काय म्हणतो सांगा बरं, त्याला काय म्हणायचं, यस पोटेन्शियल असं म्हणायचं, कळतं सर्वांना, लेवल ऑफ पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट ऑन अ बॉडी इज कॉल्ड एज पोटेन्शियल ऑफ दॅट बॉडी, त्याला त्या बॉडीचे काय म्हणतात सांगा, इज कॉल्ड एज पोटेन्शियल ऑफ दॅट बॉडी, तर त्या सर्वांना पोटेन्शियल ऑफ दॅट बॉडी, लक्षात आलं सर्वांच्या, ठीक आहे, तर अशा पद्धतीने वे ऑफ सीइंग व्हॉट इज मीन बाय काय सांगा, पोटेन्शियल, पोटेन्शियल म्हणजे काय, कळालं सर्वांना, ठीक आहे, नीट लक्ष द्या परत,
दिस इज द फर्स्ट ग्लास रॉड. हा काय ग्लास रॉड ए आणि हिअर इट इज अनदर ग्लास रॉड. हा कोणता ग्लास रॉड आहे सांगा बी. हा ग्लास रॉड बी. ग्लास रॉड काय सांगा बी. हा किती मिनिटासाठी रब केला. रब फॉर 5 मिनिट्स ओनली. बरोबर आहे. हा कोणावर रब केला. रब फॉर 10 मिनिट्स किंवा 20 मिनिट्स. ठीक आहे. याच्यावर किती चार्ज निर्माण झाला प्लस 10 कोलम. याच्यावर किती चार्ज निर्माण झाला प्लस 50 कोलम. तर हा जास्त वेळ रब केला आहे की नाही. जेव्हा काचेचा रॉड हा सिल्कवर आपण रब करतो तेव्हा काचेच्या रॉडवर पॉझिटिव्ह चार्ज येतो. पण हा 5 मिनिटं रब केल्यामुळे याच्यावर किती आला फक्त 10 कोलम चार्ज आला. हा 20 मिनिटं रब केल्यामुळे नागपुरी दारकी 50 कोलम चार्ज आला. किती आला सांगा 50 कोलम. मग व्हॉट इज द लेवल ऑफ पॉझिटिव्ह चार्ज ऑन द रॉड ए. रॉड ए वर किती लेवल आहे पॉझिटिव्ह चार्जची 10 कोलमची. रॉड बी वर किती लेवल आहे पॉझिटिव्ह चार्जची 50 कोलमची. मग दिस लेवल इज कॉल्ड एज पोटेन्शियल ऑफ द रॉड. त्याला काय म्हणतात त्या बॉडीचं पोटेन्शियल. मग सांगा पहिल्या बॉडीचं पोटेन्शियल किती आहे किती 10. पण पोटेन्शियलचं युनिट असतं व्होल्ट. मग कोलम पासून व्होल्ट कसं काढायचं ते आपण नंतर शिकणार आहे. फक्त आपण सध्या म्हणूया की पोटेन्शियल ऑफ फर्स्ट बॉडी रॉड फर्स्ट रॉड आहे. पहिल्या रॉडचं पोटेन्शियल हे या रॉडच्या पोटेन्शियल पेक्षा कमी आहे. तर याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज जास्त असल्यामुळे त्याचा पोटेन्शियल जास्त आहे. याच्यावर पोटेन्शियल कमी असले याच्यावर चार्ज कमी असल्यामुळे याचा पोटेन्शियल कमी आहे. दिस रॉड हॅज लो पोटेन्शियल. दिस रॉड हॅज हाय पोटेन्शियल. कळालं सर्वांना. या रॉडचं पोटेन्शियल कमी आहे या रॉडचं पोटेन्शियल जास्त आहे. जसं की असं गृहीत धरा. समजा दोन पाण्याच्या टाक्या आहेत. पहा इथे एक पाण्याची टाकी आहे इथे एक पाण्याची टाकी आहे. पहा लक्षात. दोन पाण्याची टाकी ही ए आणि काय सांगा बी. या पाण्याच्या टाकीमध्ये एवढंच पाणी आहे आणि या पाण्याच्या टाकीमध्ये एवढं पाणी आहे. तर मला सांगा लेवल ऑफ वॉटर कोणत्या पाण्याच्या टाकीमध्ये जास्त आहे. इन विच टँक द लेवल ऑफ वॉटर इज हायर. या मग आपण काय होतो लेवल ऑफ वॉटर इज हायर. इथं या टाकीचं पोटेन्शियल जास्त आहे या टाकीचं पोटेन्शियल कसं आहे कमी. असं आपण याच्याशी करस्पॉन्ड त्याचा विचार जर केला तर आपण म्हणतो ना याच्यामध्ये कमी पाणी याच्यामध्ये जास्त पाणी आणि याच्यात जास्त पाणी आहे ना म्हणजे याची लेवल जास्त आहे याची लेवल कशी आहे कमी आहे की नाही. मग आता इकडे लक्ष द्या. जसं दोन पाण्याच्या टाक्यांमध्ये जसं लेवलचा फरक असतो तसं दोन बॉडीमध्ये पोटेन्शियल मध्ये फरक असतो. दोन चार्ज बॉडीमध्ये एकेचा चार्ज वेगळा दुसऱ्याचा चार्ज वेगळा. म्हणजे ज्याच्यावर चार्ज कमी तिचं पोटेन्शियल कमी. जिच्यावर चार्ज जास्त तिचं पोटेन्शियल जास्त. कळालं सर्वांना. जिच्यावर पॉझिटिव्ह चार्ज जास्त त्या बॉडीचं पोटेन्शियल जास्त. मग दिस बॉडी इज सेड टू बी ॲट हायर पोटेन्शियल. दिस बॉडी इज सेड टू बी ॲट काय सांगा लोअर पोटेन्शियल. आलं लक्षात. ठीक आहे. म्हणजे दिस बॉडी लक्षात इथं लिहितो. दिस बॉडी इज ॲट लो पोटेन्शियल आणि दिस बॉडी इज ॲट काय सांगा हाय पोटेन्शियल किंवा हायर पोटेन्शियल. बरोबर. ठीक आहे. कारण ह्या बॉडीची पॉझिटिव्ह चार्जची लेवल कमी आहे या बॉडीची पॉझिटिव्ह चार्जची लेवल जास्त आहे आणि पॉझिटिव्ह चार्जच्या लेवलला काय म्हणतात पोटेन्शियल म्हणतात. या बॉडीचं पोटेन्शियल कमी या बॉडीचं पोटेन्शियल जास्त आहे. आता इकडे लक्ष द्या. जर दोन पाण्याच्या टाकी हिच्यात पाणी कमी आहे हिच्यात पाणी जास्त आहे. हिची लेवल जास्त हिची लेवल कमी आहे कळते. मग यांच्यामध्ये जर आपण काय केलं पाईप जोडला. काय जोडला सांगा पाईप जर जोडला तर वॉटर कुठून कुठं वाईल रे इकडनं इकडं की इकडनं इकडं असं वाईल की असं वाईल. वॉटर विल ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर लेवल टू द लोअर लेवल. पाणी नेहमी हायर लेवल कडून कुठं वाहतं लोअर लेवल कडे वाहते की नाही. वॉटर ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर लेवल टू द लोअर लेवल. याचा अर्थ आहे पहा या पाण्याचा प्रवाह असा राहणार आहे. तर ते सर्वांना वेन द पाईप इज जॉईन बिटवीन द काय सांगा टू वॉटर टँक्स हॅविंग डिफरंट लेवल्स. वेगवेगळ्या हाईट असणाऱ्या पाण्याची हाईट असणाऱ्या दोन टाक्यांमध्ये जर आपण पाईप जोडला तर वॉटर फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू द लोअर लेवल. तसंच इथं होतंय वेन द कंडक्टिंग वायर इज जॉईन. आता अशा दोन रॉड मध्ये वेगवेगळ्या पोटेन्शियलला हे दोन रॉड आहे याचं पोटेन्शियल कमी आहे त्याचं पोटेन्शियल जास्त आहे. अशा दोन रॉड मध्ये जर आपण कंडक्टिंग वायर जोडली काय जोडली सांगा कंडक्टिंग वायर. याला मी म्हणतो कंडक्टिंग वायर. इथे लिहितो कंडक्टिंग वायर. कंडक्टिंग वायर. जर इफ वी जॉईन द कंडक्टिंग वायर बिटवीन द टू बॉडीज हॅविंग डिफरंट पोटेन्शियल वेगवेगळ्या पोटेन्शियल असणाऱ्या दोन बॉडीजला जर आपण जोडलं तर करंट फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू द लोअर पोटेन्शियल. करंट हा काय करतो सांगा हायर पोटेन्शियल कडून इकडे असा वाहतो. तर ते सर्वांना करंट फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल पॉइंट टू द लोअर पोटेन्शियल पॉइंट. लक्षात ठेवा. तर ते सर्वांना करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर पोटेन्शियल पॉइंट टू द लोअर पोटेन्शियल पॉइंट. जसं इथं वॉटर ऑलवेज फ्लो
फ्रॉम हायर लेवल वॉटर टू द लोअर लेवल. पाणी जसं हायर लेवल कडून लोअर लेवल कडे वाहतं. उष्णता नेहमी हायर टेम्परेचर पॉइंट कडून लोअर टेम्परेचर कडे वाहते. वारं नेहमी हायर प्रेशर पॉइंट कडून लोअर प्रेशर पॉइंट कडे वाहतात. माहितीये ना, वारा कुठून कुठे वाहतो? हायर प्रेशर पॉइंट कडून लोअर प्रेशर पॉइंट कडे. उष्णता कुठून कुठे वाहते? हायर टेम्परेचर पॉइंट कडून लोअर टेम्परेचर पॉइंट कडे. पाणी कुठून कुठे वाहतं? हायर लेवल कडून लोअर लेवल कडे. तसंच करंट हा हायर पोटेन्शियल पॉइंट कडून लोअर पोटेन्शियल पॉइंट कडे वाहतो. करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर पोटेन्शियल बॉडी टू लोअर पोटेन्शियल बॉडी. राहील लक्षात? करंट आणि हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे वाहत असतो. कुठपर्यंत वाई? जोपर्यंत, आता हे पाणी जे आहे लक्षात द्या, हे जर पाणी तुम्ही पाहिलं तर पाणी कुठून कुठपर्यंत वाहतं? पाहता इथे वॉटर आहे, इकडून इकडे वाहणार की नाही? मला सांगा, हे पाणी इकडे वाहिलं, याचं पुढे ह्याची लेवल वाढत जाईल, ह्याची लेवल कमी कमी होत जाईल. आणखी थोडा वेळ गेला की ह्याची लेवल इथे येईल, ह्याची लेवल इथे येईल. मग जेव्हा दोघांच्या लेवल सारखे होतील तिथून पुढे पाणी व्हायचं काय वेळ सांगा बंद होईल. मे कुठपर्यंत पाणी वाहतं? बोथ लेवल्स बिकम्स काय सांगा सेम. इथं पण तसंच होणार आहे. इकडनं इकडे करंट व्हायला सुरुवात झाली की याचं पोटेन्शियल वाढत जातं, कारण करंट इकडे वाहतोय ना, मग याचं पोटेन्शियल वाढतं आणि त्याचं पोटेन्शियल कमी होतं. कारण हे ह्याचं कमी होणार कारण करंट वाहत चाललाय इकडे. When the current flows from higher potential point to the lower potential point, then the potential of this body decreases and potential of this body increases. इथं पण तसंच झालं. पाणी इकडून इकडे वाहिलं, ही लेवल वाढायला सुरुवात होते, ती लेवल कमी होते. इथं पण तसंच होतंय. तर अशा प्रकारे हायर पोटेन्शियल पॉइंट कडून लोअर पोटेन्शियल पॉइंट कडे करंट व्हायला सुरुवात झाली की याचं पोटेन्शियल कमी होतं, याचं पोटेन्शियल वाढतं आणि मग एक स्टेज असे येते की याचं दोघांचं पोटेन्शियल सेम होईल. म्हणजे कसं पहा, एक 2-4 सेकंद ह्याचं 50 होतं ना आणि याचं सुरुवातीला किती होतं? 10 होतं. याचं पोटेन्शियल किती आहे? 10 व्होल्ट गृहीत धरा. त्याचं किती आहे? 50. असं गृहीत धरा जरा वेळ करता. याचं जरा वेळाने किती राहील? 40, कारण करंट इकडनं इकडे वाहतोय. याचं किती झालं? 10 20 झालं, कारण तिकडनं 10 इकडे आलं. याचं आणखी 10 ने कमी झालं. किती झालं सांगा? याचं झालं 30. याचं किती झालं सांगा? 30. आणि याचं किती झालं? आणखी 10 ने वाढलं. म्हणजे जेव्हा दोघा बॉडीचं 30 होईल तेव्हा मात्र करंट स्टॉप होईल, करंट वाहणार नाही. करंट कुठपर्यंत वाहतो? जोपर्यंत दोन बॉडीमध्ये पोटेन्शियल डिफरन्स आहे तोपर्यंतच करंट वाहील. आणि एकदा का दोन्ही बॉडीचं पोटेन्शियल सेम झालं की मग मात्र करंट फ्लो होत नाही. तर सर्वांना मग करंट फ्लो होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची कंडिशन कोणती आहे की देयर मस्ट बी द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू बॉडीज. दोन बॉडीमध्ये जर पोटेन्शियल डिफरन्स असेल तरच करंट हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे वाहतो. पण जर दोन बॉडी सेम पोटेन्शियलला असतील तर मात्र करंट व्हायचं थांबतो. कळतं सर्वांना? करंट डू नॉट फ्लो. मग करंट फ्लो होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया कोणता आहे? The two bodies should have काय सांगा? पोटेन्शियल डिफरन्स. मग कॉइनला जे वीज निर्मिती होते ते तर पोटेन्शियल जास्त आहे आणि आपल्याकडे पोटेन्शियल कमी आहे, त्यामुळे करंट तिकडनं इकडे वाहतोय. आपल्याकडून तिकडे नाही वाहत, तिकडनं आपल्याकडे वाहत येतो. कळतंय सर्वांना? करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर पोटेन्शियल पॉइंट टू द काय सांगा? लोअर पोटेन्शियल पॉइंट. किंवा आपण जे काही दोन पॅरामीटर निर्माण केले वायरचे, तर हायर पोटेन्शियल एक वायर असते, लाईव्ह वायर म्हणतो आपण त्याला, आणि लोअर पोटेन्शियल एक वायर असते, त्याला आपण न्यूट्रल वायर म्हणतो. तर करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम लाईव्ह वायर टू न्यूट्रल वायर. तर त्याच एकमेकांना जोडल्याचं लाईव्ह कडून न्यूट्रल कडे करंट वाहत असतो. थोडक्यात सांगायचा मुद्दा, करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर पोटेन्शियल पॉइंट टू द लोअर पोटेन्शियल पॉइंट, बट इफ द पोटेन्शियल बिटवीन द टू बॉडीज इज सेम. जर दोन बॉडीचं पोटेन्शियल जर सेम झालं तर मात्र करंट फ्लो व्हायचा थांबतो. आलं लक्षात? काय सांगायचं होतं मला कळालं? व्हॉट इज द पोटेन्शियल समजलं का? The level of positive charge on a body is called as potential of that body. Current always flow from higher potential point to the lower potential point. बरोबर? ठीक आहे. As long as there is a potential difference between the two bodies, the current flow. But if the potential difference between the two bodies is zero, म्हणजे दोन बॉडी सेम पोटेन्शियल ला आल्या की मग मात्र करंट वाहत नाही. जसं हे पाणी आणि हे पाणी जर सेम लेवलला आलं तर मात्र इथून पाणी वाहणार नाही, मग पाणी थांबतं व्हायचं. तसंच इथं सुद्धा आहे, जर दोन्ही बॉडीचं पोटेन्शियल सेम झालं तर मात्र काय होतं? करंट फ्लो व्हायचा थांबतो. करंट डू नॉट फ्लो. तर त्या सर्वांना अशा पद्धतीने आपण पाहिलं वाय द काय सांगा? करंट फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल पॉइंट टू द लोअर पोटेन्शियल पॉइंट. कळलं सर्वांना? आलं लक्षात? इफ टू बॉडीज हॅव्हिंग डिफरंट पोटेन्शियल्स, हिचं पोटेन्शियल वेगळं आहे, हिचं पोटेन्शियल वेगळं. पोटेन्शियल म्हणजे काय? पॉझिटिव्ह चार्जची लेवल. हिची पॉझिटिव्ह चार्जची लेवल वेगळी आहे, हिची पॉझिटिव्ह चार्जची लेवल वेगळी आहे. म्हणून टू बॉडीज आर ॲट डिफरंट पोटेन्शियल्स. दोन बॉडी कशा आहेत? वेगवेगळ्या पोटेन्शियलला आहेत. मग दोन बॉडीज, टू बॉडीज हॅव्हिंग डिफरंट पोटेन्शियल्स
आर अटॅच्ड टू इच अदर बाय द कंडक्टिंग वायर. अशा दोन बॉडी जर एकमेकांना कंडक्टिंग वायरने जोडल्या then करंट फ्लोज. या ठिकाणी करंट काय करतो सांगा, फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल पॉइंट टू द लोअर पोटेन्शियल पॉइंट. करंट हा नेहमी हायर पोटेन्शियल ऑब्जेक्ट कडून लोअर पोटेन्शियल ऑब्जेक्ट कडे वाहतो. आलं लक्षात. आणि जेव्हा दोन बॉडीचं पोटेन्शियल सेम होईल तेव्हा करंट स्टॉप होतो. आलं का लक्षात इथपर्यंत. तर दिस इज ऑल अबाउट द काय सांगा, पोटेन्शियल अँड हाऊ द करंट फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू द लोअर पोटेन्शियल पॉइंट. तर हे सगळं आज आपण पाहिलं. बाकीचं आपण जे एनालॉगस सिलेबस आहे तो उद्या पाहूयात. ओके.